तुम्ही प्रभाग क्रमांक 2 मधून आहात. हो. तुम्ही अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये आहात. 2006 पासून म्हणजे 20 वर्ष झाली. हां. काय तुमचं प्रभागातल्या कुठल्या समस्या आहेत आणि तुम्हाला काय वाटतं कुठल्या समस्या तुम्हाला असं वाटतात की या समस्या तुम्हाला जर संधी दिली तर ह्या समस्या तुम्ही सोडवणार म्हणून? नक्की नक्की. आमच्या प्रभागामध्ये मी सौ संगीता दत्ता बिंजरकर. मी सर्वप्रथम BJPमध्ये 2006 पासून कार्य करत आहे आणि मला ऐन वेळेवर यांनी तिकिटामधून डावलल्या गेलेली आहे मी. पण तरी पण मी अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो याच्यासाठी घेतलेला आहे की आमच्या वार्डामध्ये लगातार मी 30 वर्षापासून राहते. इथे आतापर्यंत काहीच कामं झालेले नाही आहे. रस्ते नाही आहे, पाणी नाही आहे, लाईट नाही आहे आणि त्यामुळं कशी जनता त्रस्त आहे. तर त्यांनी मला निवडलं की ताई तुम्ही BJPचं तिकीट घ्या, तुम्ही BJPत काम करतात. मी BJPचं तिकीट घ्यायला गेली पण माझं तिकीट त्यांनी काही कारणावस्तव डावललं. बरोबर. हां. तर माझं म्हणणं एकच आहे, मला माझ्या जनतेसाठी काम करायचं आहे. तर मी ठरवलं की अपक्ष उभं राहायचं आहे आणि अपक्ष चिन्हावरच मला निवडून यायचं आहे आणि वार्डातले जे सांडपाणी रस्त्याच्या आजूबाजूला इकडे तिकडे जाते त्या विषयावर लोकांची भांडणे सुद्धा होतात, ते मला आधी सॉल्व्ह करायचे आहे. बरं, प्रभाग क्रमांक 2 मध्ये अनेक अडचणी आहेत. हो. रस्ते आहेत, तिथले व्यवस्थित रस्ते नाही आहेत. हां. त्यानंतर नाल्या आहेत त्या हो. स्वच्छ नसतात. नाही. त्याच्यानंतर तिथे गार्डन नाही आहे तुमच्या प्रभागामध्ये. नाही. आणि हा जो आहे महत्त्वाचा प्रभाग आहे, महत्त्वाचा म्हणजे की सिव्हिल लाईन्सचा एरिया सांग. तो एकदम प्राईम म्हणजे लोकेशन जो आहे हां. मध्यवर्ती असल्यासारखं आहे. हां. तरी या प्रभागातली जी अस्वच्छता आहे त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला हे बोलायचं आहे की सिव्हिल लाईन हा भाग कसा असावा हे पाहण्याचा आपला दृष्टिकोन त्याच्यामध्ये कसा की सिव्हिल म्हणजे काय, त्याचा टॅक्स भरतात सगळीकडचे, लाईन बिल जास्त भरतात आणि त्यांच्यासाठी जे आहे ते इथे अजिबात लोकांना मिळत नाही आहे आणि हे खेडे विभागासारखं आम्हाला वाटत आहे. त्याच्यामुळं मला एकच आहे की सिव्हिल लाईन भागामध्ये पाण्याची व्यवस्था, दुसरी गोष्ट मला रस्त्याची व्यवस्था आणि तिसरी गोष्ट नाल्या सफाई आणि वरचे हे खंब्यावरचे लाईट, हे मला आधी याचं काम मला करायचं आहे आणि महिलांना काहीतरी गृहउद्योग द्यायचे आहे. कारण की काही अशा सर्वसाधारण घरच्या महिला आहे की त्यांना मुलांना घडवायचं असते. त्यांच्याजवळ पोळ्या केल्याशिवाय आणि भांडे घासल्याशिवाय इथे काहीही नाही आहे दुसरं काम. तर मला त्या महिलांसाठी काहीतरी रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. त्यासाठी मला आमच्या सिव्हिल लाईन भागातील लोकांनी मला उभं केलेलं आहे. त्यांनी सरळ सांगितलं की जरी ताई तुम्हाला तिकीट नाही भेटलं तरी तुम्ही अपक्ष उभे राहा, आम्ही तुमच्या मागे आहोत. त्यानुसार मी अपक्ष माझी सीट काढायची जी माझी पूर्ण ताकद आहे आणि मी ती लोक निवडून देतीलच मला आणि दिल्याच्या नंतर ह्या सगळ्या समस्या मी त्यांच्या करणार आहे. बरं, तुम्ही एक महिला आहात. हां. महिलांचे जे दुःख आहे किंवा हां. महिलांच्या ज्या समस्या आहेत ते हां. तुम्ही एकदम जवळून बघता आहात आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीचं माहिती आहे कारण तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये 20 वर्षापासून आहात. तुम्हाला असं वाटतं का की इतक्या वर्ष तुम्ही BJPमध्ये सेवा केली तरी तुमच्यावरती BJPने अन्याय केला? हो, BJPने तर माझ्यावर खूप अन्याय केला. 2006 पासून मी BJPत आहे. 3 टन लखन मलिक साहेब उभे राहिले त्यांच्या मागे होती. 2 टनमध्ये भावनाताई खासदार होत्या, त्यावेळेस त्यांची BJP आणि सेनेची युती होती, त्यावेळेस सुद्धा मी त्यांच्यासोबत होती. नंतर शिवसेना अलग झाल्याच्या नंतर सुद्धा मी BJPमध्ये आहेच आणि आतापर्यंत BJPचंच काम केलेलं आहे. पण या लोकांनी मला ऐन टाईमवर एक दिवाळीनंतर त्यांनी मला राजू पाटील राजेंनी सांगितलं की ताई तुम्हाला गिफ्ट म्हणून मी माझ्याकडनं तिकीट देणार आहे, तुम्ही प्रभागामध्ये जाऊन सगळीकडे सर्वे करा आणि तुमची तयारी राहू द्या. सर्वे माझा नंबर 1 गेला आणि रात्रीतूनच माझा सर्वे त्यांनी कुठे काय केलं माहिती नाही आहे, पण त्यांनी जे काँग्रेसमधली महिला आहे, काँग्रेसचं घराणे, त्यांना रातोरात इकडे बोलून त्यांचं तिकीट फायनल केलं. बरं, तुमच्या प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत तिथे गार्डन नाही आहे आणि सिव्हिल लाईन्स एरिया आहे. लहान मुलांसाठी सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी एक छोटंसं गार्डन, खेळायसाठी गार्डन. त्यानंतर 24 तास जे आहे तुमच्या प्रभागातल्या लोकांना पाणी जे आहे ते पाणी येते पण ते कधी कधी 2-3 दिवस येत नाही, स्वच्छता नाही, RO प्लॅन नाही आहे. ह्या सगळ्या समस्या तुम्ही कशा मार्गी लावणार? हां, मी जर निवडून आले तर मी जागोजागी 2 ठिकाणी माझा याच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये मी दिलेलंच आहे की माझ्या गरजेनुसार मी जर निवडून आली तर माझ्या प्रभागामध्ये 2 ठिकाणी वॉटर फिल्टर पाणी कॉईनद्वारे देण्यात येईल. दुसरं, आपल्या प्रभागामध्ये गरजेनुसार माझ्या स्वखर्चातून मच्छर दूर फवारणीची सेवा देण्यात येईल. आपल्या प्रभागामधील गरजू एखाद्या परिवारात अकस्मित घटना घडल्यास आर्थिक मदत स्वखर्चाने देण्यात येईल. माझ्या प्रभागातील गरीब व गरजूंना अशा परिवारास लग्नातील अन्नदानाचे सर्व खर्च मी देण्यात येईल. रस्ते आणि स्वच्छ परिसर, खड्डेमुक्त रस्ते आणि पावसाळ्यातही सुलभ वाहतूक व्यवस्था, स्वच्छता मोहीम आणि कचरा व्यवस्थापनासाठी नवीन उपक्रम मी चालू करणार आहे.
आणि माझ्या प्रभागामधील गरजवंतांना रुग्णवाहिकाची सेवा माझ्याकडून स्वखर्चातून देण्यात येईल. बरं, तुमचा जो अजेंडा आहे तो एकदम चांगला आहे. अशा पद्धतीचे प्रभागात ते नगरसेवक अशा अजेंडा मांडत नाहीत. बरं, एक सांगा की तुमच्या प्रभागामध्ये जी मुलं असतात MPSC करतात, UPSC करतात, पोलीस भरती करतात, त्यांच्यासाठी अभ्यासिका केंद्र नाही म्हणजे नगरपालिकेच्या मार्फत. तर तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला जर संधी दिली तर अशा पद्धतीचं अभ्यासिका केंद्र? माझ्या वार्डामध्ये अभ्यासिका आली होती याच्या आधी, पण ती 3 मध्ये गेली. पण आता यावेळेस मी जर निवडून आले तर मी 3 मध्ये किंवा 4 मध्ये किंवा 5 मध्ये जाऊ देणार नाही. नगरपालिकेची अभ्यासिका मी इथेच चालू करणार आहे. कारण एक तर माझी अभ्यासिका आहेच स्वतंत्र, पण मी अजून काही गरीब लोकांचे तेवढे पैसे भरले होते अशा महिला विद्यार्थ्यांसाठी मी एक अभ्यासिका नगरपालिकेतून आणणार आहे. बरं, तुमच्या प्रभागामध्ये गार्डन नाही लहान मुलांसाठी किंवा सिनियर सिटीजन्स आहेत, वृद्ध नागरिक आहेत, त्यांच्यासाठी गार्डन नाही. त्या दृष्टिकोनातून तुमच्या प्रभागामध्ये एखादी चांगलं गार्डन यायला हवं, त्या दृष्टिकोनातून काय प्रयत्न करणार? आमच्या प्रभागामध्ये गार्डनसाठी ओपन स्पेस बरेच सोडलेले आहे, पण तिथे थोडेसे 2-4 खुर्च्या आणि काहीतरी 2-3 खेळणे आणून ठेवतात आणि गार्डन तयार केलं फोटो काढतात आणि वरती जाऊन सांगतात की आम्ही गार्डन तयार केलं जा. पण काही जण त्याची फवारणी नाही आहे, त्याच्यामध्ये काही औषधी टाकत नाही, काही जाळत नाही, काही नाही, काहीच नाही. ते तसंच ठेवतात आणि ते शेवटी लोक भंगारवाले लोक ते जे खेळणे ठेवलेले आहेत ते काढून विकायला घेऊन जातात. आणि हे जे आधीचे यांनी जे आपले तयार केलेले केलेले ते लोक बिल काढेपर्यंतच त्याची सेवा करतात आणि नंतर ती उघड्यावर टाकून देतात. तिथे एखादा गार्ड वगैरे काही कोणी ठेवत नाही, काही नाही. आमचे ओपन पेस असे सुटलेले आहेत, तिथे अतिक्रमण होत आहे आणि नंतर मग जे लोक अतिक्रमण करतात त्यांना हे अतिक्रमण काढायला भाग पाडतात. बरं, पण यांनी जर चांगलं व्यवस्था केली गार्डनची द्या तर तिथे अतिक्रमण होत नाही, पण नगरपालिका याच्यावर अजिबात लक्ष देत नाही. बरं, तुमचा जो काही एरिया आहे तो स्लम एरिया आहे, काही तुमच्या काही भागातले जो तिकडला एरिया तो काही झोपडपट्टीतला एरिया आणि त्याच्यामध्ये घरकुलचे किंवा मग प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी जे आहेत ते प्रभागामध्ये नगरसेवक नसल्यापासून दूर आहेत लाभार्थी. तुम्ही हा प्रश्न कसा मार्गी लावणार? मी 2006 मध्ये नाही का घरकुलासाठी आम्ही कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन केलं होतं. भावनाताई खासदार होत्या तेव्हा. तर त्यावेळेस आम्ही बऱ्याच महिलांना घरं दिलेले आहेत. तिथे घरकुलाच्या चाब्या त्यांना दिवाळीच्या पिरियडला तिथे त्यांच्या जो चाब्या देऊन आम्ही भांडणं करून तिथे त्या महिलांना घरकुलं दिलेले आहेत. आता राहिलेले जे लोक आहेत तिथे घरकुलं बिना आहेत त्यांना आम्ही घरकुलं करून देण्यात येईल माझ्याकडनं. म्हणजे माझ्याकडनं म्हणजे माझ्या ते योजनेमार्फत. बरं, बचत गटाच्या मार्फत तुम्ही असं म्हटलं की महिलाचं जे सक्षमीकरण आहे ते करणार. तर बचत गट जो आहे त्यासाठी बचत गटाचं तुम्ही जाळं कसं उभं करणार, त्यांना सक्षम करण्यासाठी काय प्रयत्न करणार? बचत गटाचं तर म्हणजे माझं कामच आहे पहिलेपासून. बचत गटाच्या माध्यमातूनच मी राजकारणात आली आणि समाजकार्य करत आली. समाजकार्य बचत गट आधी, नंतर समाजकार्य, नंतर राजकारण हे माझं पहिलेच आहे. आणि बचत गटाच्या महिलांना कोणत्या सावकाराकडे मी जाऊ देत नाही. मी माझ्या बचत गटातून जे पैसा येतो तो 10 महिलांचा आम्ही 20 महिलांचा किंवा 100 महिलांचा तो पैसा आम्ही जमा करतो चांगल्या घरच्या महिला. आणि ज्या गरजवंत महिला असते तिला आम्ही पैसे देतो आणि तिची खिस्तीप्रमाणे पैसे घेतो. तिला कोणतं सोनं गहाण ठेवू द्यायचं कारण काही विषय नाहीये या, तिला कोणतं असं म्हणजे कोणत्या सावकाराकडे जाण्याची पण गरज आम्ही पडू देत नाही. हे माझं बचत गटाच्या माध्यमातून काम बरंचसं आहे सिव्हिल लाईन भागामध्ये आणि मला बचत गटाचंच कामामुळे सगळे लोक इकडे ओळखतात. बरं, मला एक सांगा की जसं इथे एक हॉस्पिटल आहे तुमच्या प्रभागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावं म्हणजे जेणेकरून लोकांना छोट्या मोठ्या रात्री बेरात्री अपरात्री जर काही झालं तर पटकन जाता येईल. अशा पद्धतीचं तुम्हाला वाटतं का की तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये एखादी व्हायला पाहिजे? हो, मला वाटते ना. कारण की इथे हॉस्पिटल झालं तर रात्री बेरात्री आपल्याला प्रायव्हेट दवाखाने उघडायची गरज नाहीये. प्रायव्हेट आपल्या सरकारी दवाखान्यात जर असला तर तिथे सरकारी डॉक्टर कधी पण उठून येते किंवा त्यांच्या बदली त्या दिवशी त्यांची ड्युटी लावायला पाहिजे इथे. ते पेशंट जर वरती जायचं जर त्याचा टाइम आला तर त्याला थोडं 10 मिनिटं 15 मिनिटं तो वाचू शकते आणि आपल्या प्रायव्हेट दवाखान्यात त्याला शिफ्ट करू शकतो आपण. हे इथे व्हायलाच पाहिजे. बरं, तुम्ही तुमच्या प्रभागातल्या लोकांना काय विनंती करणार तुमच्या उमेदवारीच्या निमित्ताने आणि तुमचा विजय जो आहे त्याबद्दल तुम्ही किती आश्वस्त आहात? मला तर असं वाटतं की महिलांचा तर पूर्ण मला प्रतिसाद आहे आणि पुरुषांचा सुद्धा आहे. कारण की मी धार्मिक कार्यक्रम जास्त करते. अच्छा. धार्मिक कार्यक्रम म्हणजे माझं मंदिराचं काम आहे माझ्याकडे महादेवाच्या. 30 वर्षापासून माझ्याकडे सफाईचं काम आहे महादेवाचं. तर तिथे मला पुजारीनच म्हणतात सगळेजण किंवा मंदिरातली बाई म्हणून पिंजरकर ताई म्हणून ओळखल्या जाते. पण मी आता 3 वर्ष शिवपुराण लावलं आणि 1 वर्ष शिवपुराण लावलं आणि 3 वर्ष भागवत लावलं खरोळ्याचे महाराज सुभाष महाराजांचं. आणि त्या माध्यमातून मी महिलांना जमा करून
त्यांच्यापर्यंत माझ्या ज्या कामाची जी योजना आहेत, काय जे महिलांसाठी मी मदत करू शकते त्या मी त्यांना सांगितलेल्या सुद्धा आहे. म्हणजे धार्मिक याच्यामधून पण मी महिला जमवलेल्या आहे, बचत गटाच्या माध्यमातून पण महिला जमवलेल्या आहे आणि महिला तक्रारवरून माझं पद आहे. 498 केसेस माझ्याकडे असतात, त्या केसेस मी सॉल्व्ह करते. कोणाचं थोडंफार नवरा बायकोचं भांडण वाद वगैरे झाला तर समजा मी तिथे जाते, माझी मैत्रीण आहे, अध्यक्ष आहेत त्या मनीषाताई दाभाडे म्हणून, ते आणि मी दोघी जणी जातो आणि त्या केसेस आम्ही सॉल्व्ह करतो. त्यांचा 1 रुपया न घेता मोफत त्यांच्याकडे जातो. त्या माध्यमातून आम्ही त्यांच्या घरात म्हणजे जे दुःखाचं मेन असते त्यांच्यावर बँड वाजवायला सगळेजण असतात, पण त्यांचं जेव्हा तो घरात वातावरण निर्माण होते त्यावेळेस आम्ही दोघी जणी जाऊन तिथे त्यांचा प्रश्न सॉल्व्ह करतो. त्याच्यामुळे मला वार्डातले सगळेजण याने मला खूप ओळखतात. विजयाबद्दल तुम्ही किती आश्वस्त आहात? विजयाबद्दल मला तर 100% गॅरंटी आहे माझी की मला वोटिंग 100% होणार आणि मी 100% निवडून येणार. तुमच्या प्रभागातल्या लोकांना तुम्ही काय विनंती करणार? माझ्या प्रभागातल्या विनंती करायचं मला काही आवश्यकताच नाही, कारण की त्यांना माझं काम माहीत आहे की पिंजरकर ते ग्राउंड लेवलवर काम करतात आणि जे माझ्या बाजूच्या ज्या माझ्या उभे आहेत उमेदवार महिला बाकीच्या पक्षाच्या, त्या सगळ्या घरात राहणाऱ्या आहेत, त्यांचे नवरे काम करणारे आहेत, त्यांच्या नवऱ्यांनी आधीच काही कामं केलेल्या नाही तर त्या काय करणार आहे.